नमस्कार मित्रांनो, भारतात राजकारण वेगाने पुढे सरकत आहे आणि त्याच्याकडे आपलं लक्ष आहेच. परंतु त्याच्याबरोबरच जगात काय चालू आहे ते देखील समजणं महत्त्वाचं आहे. आजचा दिवस महत्त्वाचा अशासाठी आहे कारण आज एकाच दिवशी दोन युद्धग्रस्त देशांचे नेते अमेरिकेत वॉशिंग्टनमध्ये अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटणार आहेत. युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू दोघेही वॉशिंग्टनमध्ये आहेत आणि ते ट्रम्प यांना भेटतील. नेतान्याहू आणि ट्रम्प यांच्यातली ही गेल्या साधारणतः 1.5 वर्षातली, म्हणजे गेल्या जानेवारी महिन्यात ट्रम्प यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर जवळपास 1.5 वर्षात नेतान्याहू आणि ट्रम्प यांच्यातली ही 7वी भेट आहे. पण ही 7वी भेट असली तरी युद्ध सुरू झाल्यानंतर, म्हणजे 28 फेब्रुवारीला युद्ध सुरू झाल्यानंतर दोन्ही नेते पहिल्यांदाच भेटत आहेत. दोघांमध्ये काहीतरी बेबनाव झाल्याच्या अनेक बातम्या उठल्या होत्या. एका प्रकारे डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलला देखील हिसका दाखवला आणि त्याच्यामुळे इस्रायलमध्येही, मी स्वतः जेव्हा इस्रायलला गेलेलो तेव्हाही बरेच इस्रायली लोक यामुळे व्यथित झालेले होते, चिंताग्रस्त होते की अमेरिका आणि इस्रायल यांच्यातले संबंध आता पुन्हा पूर्वपदावर येणार का, असेच ते बिघडत राहणार, ही चिंता त्यांना सतावत होती. याचं कारण म्हणजे ट्रम्प यांनी एका प्रकारे इस्रायलच्या मर्जीविरुद्ध इराणसोबत युद्धविराम केला. तो युद्धविराम पाकिस्तान, कतार, तुर्की यांच्या सांगण्यावरून केला. हे इस्रायलला आवडलं नव्हतं. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये इस्रायलच्या हिताचं रक्षण करण्याची अमेरिकेची जबाबदारी आहे. अमेरिका ते करत आलेली आहे आणि ते पहिल्यांदा अमेरिकेने स्वतःच्या हितापेक्षा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतला होता. तिसरी गोष्ट याच्यामध्ये होती की हा युद्धविराम झाल्यानंतर अमेरिकेने सौदी अरेबियाला अणु ऊर्जा प्रकल्प देण्यासाठी करार केला. तुर्की आहे जो सातत्याने इस्रायलच्या विरोधात गरळ ओकत आहे, त्या तुर्कीला सगळ्यात अद्ययावत असलेली F-35 फायटर जेट्स देण्याचा करार अमेरिकेने केला होता. हे इस्रायलला आवडलं नव्हतं. हे चालू असताना अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये महापौर झोहरान ममदानी, ज्याचं काम खरं तर न्यूयॉर्कमधला कचरा साफ करणं, शाळा, म्हणजे नागरी गोष्टींचं काम असतं, पण तरी देखील महापौर नेतान्याहूला अटक करण्याची दारपोक्ती केलेली आहे आणि त्यामुळे तो एक चिंतेचा विषय आहे. नेतान्याहूने सांगितलं की मी सप्टेंबरमध्ये न्यूयॉर्कला येणार आहे, जे काही करायचं ते करणे. त्यामुळे असं सगळं इकडे चालू आहे. युक्रेनच्या बाबतीत बोलायचं झालं तर गेल्या काही दिवसात युक्रेननी खरोखरच रशियाला सतावून ठेवलेलं आहे. रशियाचा क्रायमिया भाग जो दक्षिणेकडचा आहे आणि काळ्या समुद्राच्या मार्गे रशियाचा भूमध्य समुद्राशी आणि मग भूमध्य समुद्राच्या मार्गे उर्वरित जगाशी संपर्क येतो आणि तो भाग खरं तर युक्रेननी रशियाच्या अनेक ठिकाणांवर हल्ले केलेले आहेत. रशियाच्या सुदूर ठिकाणी असलेल्या तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर युक्रेन ड्रोनद्वारे हल्ले करत आहे. त्यामुळे रशियामध्ये पेट्रोल डिझेलची टंचाई जाणवते. जगातला सगळ्यात दुसरा मोठा तेल उत्पादक देश रशिया आणि त्याच्यामध्ये पेट्रोल डिझेलची टंचाई जाणवत आहे. भारतामधनं रिफाईंड तेल तिकडे रशियाला पाठवलं जात आहे आणि त्यामुळे या युद्धाचं अचानक पारडं फिरताना पाहून ट्रम्प यांचं देखील पारडं फिरलेलं आहे. आपल्याला आठवत असेल ज्या प्रकारे त्यांनी झेलेन्स्कीला अपमानित केलं होतं की यू डोंट हॅव कार्ड्स, काय कपडे घालून आलाय वगैरे, असं JD व्हान्सनी त्यांना सुचवलं होतं की तुम्ही अमेरिकेच्या अध्यक्षांना भेटायला येता, हे जंपसूट घालून वगैरे येता का वगैरे. तेव्हापासून ते झेलेन्स्की आज सगळ्या जगाला हवा असलेला नेता आहे, कारण युक्रेनचे ड्रोन या युद्धामध्ये कमाल करत आहेत. रशियाला प्रश्न पडला की याला कसं तोंड द्यायचं, म्हणजे रशिया अण्वस्त्र वापरू शकतो पण मग ते शेवटी टोकाचं पाऊल ठरेल. पण पारंपरिक युद्धात रशिया आणि युक्रेन यांची शिंग एकमेकांच्यात अडकलेली आहेत, काही त्याच्यातून निघत नाही. हे सगळं होत असताना आखाती देशांमध्येही युद्धाचं वातावरण, जसे म्हटलं की त्याचा भारतावर परिणाम होतो आहे. कारण येमेनमधले हुती दहशतवादी संघटना आहे, त्यांनी सौदी अरेबियावर एका प्रकारे निर्बंध घातलेले आहेत की सौदी अरेबियाचं तेल आम्ही तांबड्या समुद्राबाहेर पडू देणार नाही. सौदी अरेबियाला आपल्याला आठवत असेल जवळपास दररोज त्यांचं 1 कोटी बॅरल तेल उत्पादन करण्याची क्षमता आहे. सौदीचे तेल प्रकल्प, तेल शुद्धीकरण प्रकल्प, तेलाचे सगळे ज्या खाणी आहेत, विहिरी आहेत, तेलाच्या विहिरी, या सगळ्या देशाच्या पूर्व किनाऱ्यावर म्हणजे पर्शियाच्या आखातात आहेत.
आणि ते आखात आता इराणनी बंद केलेलं आहे. पण दुसरीकडे सौदी अरेबियाकडे पाईपलाईन आहे आणि या पाईपलाईन मार्फत 1 कोटीपैकी 70 लाख बॅरल हे यानबू म्हणजे सौदी अरेबियाच्या पश्चिम किंवा दक्षिण, कसं पूर्व पश्चिम नाही आहे, थोडंसं उत्तर दक्षिण आहे ते, पण दक्षिण किनाऱ्यावर किंवा पश्चिम किनाऱ्यावर यानबूजवळ ते आणलं जातं आहे. पण 70 लाख बॅरलपैकी फक्त 50 लाख बॅरल जहाजांवर चढवलं जातं आहे आणि हे तेल भारत, चीन तसंच युरोपीय देशांना जात होतं. आता हुतींच्या हल्ल्यामुळे चीन आणि भारताला आणि जपान आणि आशियाई देशांना तेलाचा पुरवठा करणं अवघड झालेलं आहे. सुएझ कालव्यामार्फत युरोपला तेलाचा पुरवठा शक्य आहे, पण तरी देखील सौदीची त्याच्यामुळे अडचण झालेली आहे. आता प्रश्न असा आहे की हुती इराणच्या बरोबरीने युद्धात सातत्याने लढत राहणार का? मांडवली करून सौदी अरेबियाकडनं ऑलरेडी त्यांचे पैसे घेत होते, आणखीन जास्त पैसे घेऊन ते सेटलमेंट करणार, तडजोड करणार. आपल्याकडे राजकारणात सेटलमेंट कशी करतात, महाराष्ट्रात तर खूप उदाहरणं आहेत सेटलमेंटची, आणि तसं करणार का हुती, याच्याकडे सगळ्या जगाचं लक्ष आहे. हे सगळं होत असताना ओमाननी इराणला एक प्रस्ताव दिलेला आहे. ओमानचं म्हणणं आहे की जी जहाजं होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या बाहेर पडतात, ती जहाजं बाहेर पडतात त्याच्यासाठी त्यांनी स्वतःहून इराण आणि ओमानला काही एक सेवा शुल्क द्यावं, कारण त्याच्यावर तुम्ही टोल लावू शकत नाही. आंतरराष्ट्रीय जलमार्ग आहेत, त्याच्यावर कर लावणं आंतरराष्ट्रीय समुद्राच्या कायद्यानुसार शक्य नाही आहे आणि त्यामुळे त्याला टोल न म्हणता तेव्हा सेवा शुल्क म्हटलं की त्या मार्गावर तुमच्या संरक्षण केल्या बदल्यात त्यांनी द्यावं, असं ओमानचा प्रस्ताव आहे. इराणला तो अमान्य आहे. इराणचं म्हणणं आहे असं व्हॉलेंटरी ऐच्छिक वगैरे काही नसतं, कायदेशीररित्या किती टोल द्यायचा, किती पैसे द्यायचे हे ठरवायला पाहिजे. आणि इराणचं दुसरं म्हणणं आहे की यातली ही जी वाहतूक आहे ती इराणच्या समुद्रातनं व्हायला पाहिजे. थोडी वाहतूक ओमानच्या समुद्रातनं झाली तरी चालेल, पण मधल्या भागातून जिथे समुद्र खोल आहे तिथे इराणनी पाणसुरुंग पेरलेले आहेत, तिकडनं ते वाहतूक होऊ देणार नाही. आता हे सगळं चालू असताना नेतान्याहू ट्रम्पला काय सांगतात हे देखील महत्त्वाचं आहे, कारण इस्रायलच्या डोक्यात ही अतिशय स्पष्ट कल्पना आहे. कालच मी एक इस्रायली पत्रकार आहेत जे तिकडचे अर्णव गोस्वामी म्हणून ओळखले जातात, ते मुंबईत होते, त्यांच्याबरोबर संवाद साधला. त्यांचं म्हणणं आहे की इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये शांतता नांदूच शकत नाहीत, की आम्ही त्यांचा आयातुल्ला अली खामेनी, त्याची पत्नी, मूल म्हणजे मुश्ताबाची पत्नी, त्याची नात, एवढ्या सगळ्या लोकांना मारलेलं आहे. कोणी एवढं नुकसान झाल्यावर कोणी शांततेचा विचारही करू शकत नाही. आणि इराण तर ही राजवट गेली 27 वर्षे इस्रायल विनाश करण्यासाठी ती प्रयत्न करत आहे आणि आत्ताच्या परिस्थितीत तर ही शांतता नांदू शकत नाही. एकतर युद्धविराम करायचा का युद्ध करून इराणचं अण्वस्त्र तयार करण्याचं सगळं सामुग्री, ज्याला एनरिच युरेनियम किंवा सेंट्रिफ्युजेस म्हणतात, ते सगळं घ्यायचं. ते आता इस्रायली गुप्तहेर खात्यांनी असं सांगितलेलं आहे की त्यांना असं समजलेलं आहे की इराणनी गेल्या वेळेला जे हल्ले झाले त्याच्या आधीच यातलं बऱ्याच गोष्टी, पिकाक्स पर्वत आहे, त्याला त्यांचं इराणचं काहीतरी वेगळं नाव आहे, त्याला पर्वताला कुह असं काहीतरी शब्द आहे, पण तो मला काही त्या पर्शियन शब्द आठवत नाही. पण त्या पर्वताचं वैशिष्ट्य आहे कारण तो आपल्या सह्याद्रीसारखा आहे, तो ज्वालामुखीने बनलेला आहे आणि त्यामुळे त्याचा आता तो जांभा आहे का नाही माहिती नाही, पण अतिशय कठीण असा ज्वालामुखीने बनलेला दगड असल्यामुळे तो ठिसूळ नाही आहे. आणि त्याच्या आतमध्ये 100 मीटर खोल, त्याच्याहून जास्त खोलवर त्यांनी हे सगळे बंकर्स आणि या सगळ्या गोष्टी बनवायला 2020पासून सुरुवात केली. आणि अमेरिकेची जी बंकर बस्टर्स विमान आहेत त्यांनी या पिकाक्स पर्वताला काही होऊ शकत नाही, त्याच्या खाली असलेल्या तळांना काही होऊ शकत नाही. त्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे कमांडो कारवाई करायचा. बाय द वे असं म्हटलं जातं की मोसादचा ऑलरेडी इराणमध्ये त्यांचा एक तळ आहे, म्हणजे इराण देशात इस्रायलचा तळ हे इराणच्या सैन्याला माहिती नाही आहे कुठे येतो, पण ते तिथे ऑपरेट करतायत असं म्हटलं जातं. आणि त्यांनी योजना अशी बनवली होती की जर कमांडो कारवाई केली की त्या गुहांमध्ये घुसून तिथल्या इराणी कमांडोला मारून ते सेंट्रिफ्युजेस उचलून आणायचे. खूप धाडसी संकल्पना आहे, पण त्याला अमेरिकेची मदत आवश्यक आहे. अमेरिका त्याच्यात मदत करणार का ट्रम्प पुन्हा गळपटणार आणि ट्रम्प पुन्हा कतार किंवा गळपटणार किंवा त्यांना कतारनी पैसे दाबले की लगेच त्यांची भूमिका बदलणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण हे भारतासाठी का महत्त्वाचं आहे, कारण बाबेल मंडपची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे एका प्रकारे जो खनिज तेल आणि वायू आणि या सगळ्या गोष्टी भारताकडे त्या बाजूनी येत होत्या
त्याच्या पुरवठ्यावर परिणाम झालेला आहे. कतारचा गॅस पुरवठा आता थांबलेला असून त्याच्यामुळे पुन्हा जगभर LPG आणि स्वयंपाकाच्या गॅस आणि याचे पण प्रश्न निर्माण होणार आहेत. आणि त्यामुळे हे जर युद्ध आणखीन एका नवीन टप्प्यावर सुरू झालं, वाढलं, तर भारतालाही त्या दृष्टीने उपाययोजना कराव्या लागणार आहेत. पण या सगळ्या संकटाशी, या सगळ्या गोष्टींची, कारण आपल्याकडे विरोधी पक्ष टपूनच बसलेले आहेत या गोष्टींचं निमित्त करून सरकारविरुद्ध आंदोलन उभं करायला, तर या सगळ्याचा विचार भारताला करावा लागणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.